हरिओम श्रीराम अंबज्य. माझे नाव निर्मला वीरा पोकळे, सावर्डा उपासना केंद्र. मी आज जो अनुभव सांगणार आहे तो माझ्या मिस्टरांचा आहे. जानेवारी 16 पासून परवाचा 23 साल एक डोळा आणि अर्ध डोकं दुखत होतं भरपूर आणि डोळा खूप लाल व्हायचा. काही त्यांना संध्याकाळी आल्यानंतर सुचत नव्हतं. ते झोपायचे. डॉक्टर केले सगळं, चिपळूणला पण नेलं पण औषधांमुळे काही फरक पडला नाही. म्हणून थोडे दिवस आणि आम्ही सांगलीत गेलो. सांगलीतल्या डॉक्टरांनी डोळ्यात इंजेक्शन दिलं त्यांच्या. तिथून आले परत डॉक्टर औषधं इंजेक्शनं चालूच, गोळ्या चालूच होत्या. त्याच्यामुळे पण काही फरक पडला नाही. असं 1 महिना गेलं. त्याच्यानंतर आम्ही मिरजेत गेलो. काय माहिती कुणास ठाऊक, पण कसं काय आमच्या मनात आलं की मिरजेला जाऊया म्हणून. मिरजेचे चांगले डॉक्टर आहेत. तिथं गेल्यानंतर त्यांचे सगळे एन्जिओग्राफी वगैरे सगळं केलं आणि त्यांनी सांगितलं की महिन्याचे आम्ही औषधं देतो, ते औषधं घेऊन तुम्हाला काय फरक पडतो काय बघा. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. 15 दिवसांनी डोळ्याचं म्हणाले हे फोडी आलेली, त्याच्यावर तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. म्हटलं बघूया, आणि जर औषधांनी जर फरक पडला तर आम्ही ऑपरेशन नक्की करूया. म्हणून परत आम्ही आलो आणि परत थोड्या दिवसांनी तो डोळा जरा कमी कमी लाल व्हायला लागला. त्याच्यानंतर आम्ही परत औषधं संपल्यानंतर परत आम्ही दाखवायला गेलो. तर म्हणाले काही थोड्या दिवसांनी तुम्ही ऑपरेशन तरी करा, बघूया काय फरक पडतोय तो. म्हणून परत आम्ही गेलो त्यांच्याकडे दाखवायला. औषधं वगैरे संपली होती. परत आम्ही त्यांना दाखवायला गेलो. त्या औषधामुळे काय झालं, ते डोळ्यातली फोडी कमी झाली 15 दिवसात आणि त्यांना झोप वगैरे फक्त चांगली लागायला लागली आणि डोळ्याचा लालपणा पण कमी आला. हे कशामुळं हे काय मला समजेना. मी रोज बापूंची हेच करत होते, हनुमान चालीसा आणि घोरकष्टन स्तोत्र हे माझ्यासारखं चालू होतं. आणि मी बापूंना एकच सांगायची की ह्याच्यातून काहीतरी आम्हाला एक ऑपरेशनच्या खर्चातून आम्हाला हे करा. ते तसंच झालं आणि ऑपरेशनची आता वेळ आलेली नाही. परत परवा मी त्यांना जाऊन दाखवलं तर सगळं ओके आहे. हरिओम श्रीराम अंबज्य.